नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज झालेल्या MPSC गट ब मुख्य परीक्षेचा जो मराठी विषयाचा पेपर होता त्या पेपरच्या मधील प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. प्रश्नपत्रिका तशी अगदी सोपी होती असं आपण म्हणू शकतो. थोडेफार प्रश्न विशेषतः शब्दसिद्धीसारख्या घटकामधले प्रश्न थोडेसे कन्फ्यूज करणारे वाटले असतील, पण तुलनेने हा पेपर सोपा होता. हे या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हे अर्थातच MPSC ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, यामधला पहिला प्रश्न आहे, दर्शक सर्वनामे असलेले शब्दगटांचे अचूक पर्याय ओळखा. दर्शक सर्वनामं जवळची किंवा दूरची वस्तू अगर व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरलेल्या सर्वनामांना आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो. हाही, हे ह्याही, तो ती ते त्या ती ही दर्शक सर्वनाम आहेत. त्यामुळे कोण काय का कसे हे दर्शक सर्वनाम असू शकत नाही. जो जी जे ज्या हे दर्शक सर्वनाम असू शकत नाही. कोण काय ही जी सर्वनामं आहेत ती प्रश्नार्थक आहेत. का कसे हे क्रियाविशेषण आहेत. जो जी जे ज्या संबंधी सर्वनामं आहेत. हा, ह्या, ही, ते ही दर्शक सर्वनामं आहेत. त्या, ती, हे, तो ही दर्शक सर्वनामं आहेत. म्हणजेच बी आणि डी बरोबर असेल, ए व सी चूक असेल. घोडा हा एक फार चपळ, उपयोगी व उमदा प्राणी आहे. या वाक्यात किती पूरके आहेत असं विचारलंय. थोडासा प्रश्नाचा अर्थ समजून घ्या, हा थोडासा प्रश्न कन्फ्यूज करणारा आहे. घोडा हा एक फार चपळ, उपयोगी व उमदा प्राणी आहे. या वाक्यातील पूरके ओळखा म्हणजेच विधानपूरक ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. विधानपूरक जे आहे हे विधानपूरक म्हणजे काय, तर अकर्मक क्रियापदाला कर्त्याबरोबर विधानाचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या शब्दाला आपण विधानपूरक म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे, हे अकर्मक क्रियापद आहे कारण ते स्थितीदर्शक आहे. असणारा कोण, घोडा. घोडा हा उद्देश आहे. घोडा हा उद्देश आहे आणि घोडा हा उद्देश असल्यामुळे उद्देश म्हणजेच कर्ता, क्रियापद आणि अकर्मक क्रियापदाला कर्त्याबरोबर विधानाचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करणारा शब्द कोणता, तर घोडा प्राणी आहे असं म्हटलं की विधानाचा अर्थ पूर्ण होतोय, त्यामुळे ते विधानपूरक आहे. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी हे जे इतर शब्द आहेत, हा, एक, फार, चपळ, उपयोगी, उमदा, हे एकूण 5 शब्द आहेत आणि ही 6 शब्द आहेत आणि हे 6ही शब्द विशेषणाचं काम करतात. हा, एक, फार, चपळ, उपयोगी, उमदा हे 6ही शब्द विशेषणाचं काम करतात. त्यामुळे ती पूरके असू शकत नाहीत. याच्यातलं विधानपूरक जे आहे हे फक्त एकच आहे, ते म्हणजे प्राणी हा शब्द विधानपूरक आहे. त्यामुळे याचं उत्तर आयोगाने पर्याय क्रमांक 3 द्यायला हवं. कारण जर तुम्ही विचारात घेतला तर याच्यामध्ये उरलेले शब्द जे आहेत हे त्या विधानपूरकाबद्दल माहिती सांगणारी त्याची विशेषणं आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. नवरा या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला अचूक पर्याय कोणता. नवरा पहिला समानार्थी शब्द धव, अगदी बरोबर आहे. विधवा हा शब्द आहे. वियोग झाला आहे जिच्या धवाचा अशिती म्हणजे पतीचा अशिती म्हणजे नवरा म्हणजे धव बरोबर आहे. भ्रतार बरोबर आहे. कांत बरोबर आहे. राया हा जो शब्द आहे, आपण बोलताना नवऱ्याला एखादी पत्नी राया असं म्हणते, परंतु राया हा शब्द राजापासून तयार झालेला आहे. त्यामुळे ते उत्तर असू शकणार नाही. म्हणजेच A, B, C बरोबर आणि D फक्त चूक असेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढीलपैकी फारसीतून मराठीत आलेला शब्द कोणता, तर फारसी भाषेतून मराठीत आलेला शब्द आपल्या पटकन लक्षात येतं. दुकान हा शब्द फारसी भाषेतूून आलेला आहे. उंडारणे कानडी शब्द आहे. चिल्लर कानडी शब्द आहे. कुरबूर हा जो शब्द आहे हा तसं म्हटलं तर तद्भव शब्द आहे. तत्सममधल्या धातूपासून तो तयार झालेला आहे. त्यामुळे याचं उत्तर दुकान, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, गुरुजी म्हणाले प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. गुरुजी म्हणाले प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. यामध्ये 2 वाक्य आहेत आणि ही 2 वाक्ये एकत्र जोडलेली आहेत. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, या वाक्याचे मिश्र वाक्य ओळखा. अर्थातच मिश्र वाक्य ओळखा म्हटल्यावर त्या ठिकाणी संबंधी सर्वनामं, क्रियाविशेषणं किंवा गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असलं पाहिजे. गुरुजी म्हणाले म्हणून प्रत्येकाने नियमित शाळेत यावे. इथे म्हणून हे उभयान्वयी अव्यय परिणामबोधक आहे म्हणजे प्रधानत्व सूचक आहे. त्यामुळे हे मिश्र वाक्य असू शकत नाही. गुरुजी म्हणाल्यामुळे हे केवल वाक्य आहे कारण पहिल्या क्रियापदात धातुसाधित तयार केलेला आहे. गुरुजी म्हणाले या ठिकाणी उभयान्वयी अव्ययच वापरलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. पुढील प्रश्न क्रमांक 6 आहे,
काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता या वाक्याचे वाक्य पृथक्करण केल्यास उद्देश विस्तार व विधेय विस्तार अचूक असलेला पर्याय ओळखा. उद्देश विस्तार म्हणजे उद्देशाशी संबंधित माहिती सांगणारा शब्द. विधेय विस्तार याचा अर्थ क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला विधेय ओळखावं लागेल. धावत होता हे संयुक्त क्रियापद आहे, हे विधेय आहे. धावणारा कोण तर चोर हे उद्देश आहे. त्यामुळे काळा हे उद्देश विस्तार आहे. कोठे धावत होता, कसा धावत होता, केव्हा धावत होता या प्रश्नांची उत्तरं ही विधेय विस्तारामध्ये येतात. त्यामुळे रस्त्यातून जोराने हे दोन शब्द जे आहेत हे काय असणार आहेत, विधेय विस्तार असणार आहेत. त्यामुळे काळा रस्त्यातून हा बरोबर आहे. काळा हा उद्देश विस्तार आहे, रस्त्यातून हे विधेय विस्तार आहे. चोर हे उद्देश आहे, त्यामुळे बी चुकीचं आहे. काळा चोर हे सुद्धा चुकीचं असणार आहे. त्यामुळे काळा आणि कसा धावत होता तर जोराने, ए आणि डी हे पर्याय बरोबर असतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते यासाठी योग्य म्हणीचा वापर करा. पुढच्याच ठेस मागचा शहाणा, तर पुढच्याच ठेस मागचा शहाणा, पुढच्याला अनुभवाला त्याचा उपयोग आपल्याला होतो. कठीण परिस्थिती येत नाही. त्यामुळे पुढचे जात्यात मागचे सुपात. जर पुढचे जात्यात आहेत तर काही वेळाने तुम्हीही अडचणीत जाणार आहात, तुम्हालाही कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. व्यंग्यार्थ कशाला म्हटलं जातं तर मूळ अर्थाला बाधा न आणता त्याचा आपण समर्पक अर्थ घेतो तेव्हा त्याला आपण व्यंग्यार्थ म्हणतो. म्हणजे दोनही अर्थ कायम असतात. म्हणजे समजा सूर्यास्त झाला, सूर्य मावळला असं म्हटलं की प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा अर्थ वेगवेगळा असतो, पण मूळ अर्थाला बाधा येत नाही. त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, व्यंग्यार्थ असं म्हटलं जातं. मूळ अर्थ आहे तसाच राहून दुसरा अर्थ सूचित करणं त्याला आपण व्यंग्यार्थ म्हणतो. दही खाऊ मही खाऊ होणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे. दही खाऊ मही खाऊ होणे म्हणजेच गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे, हे करू का ते करू हे आपल्याला समजेन असं होणे, त्याला आपण दही खाऊ का मही खाऊ असं म्हणतो. याच्यामधला पहिला पर्याय आहे हबेल हंडी उडणे. याचा अर्थ अडचणीत सापडणे. चारी बाजूने आपण अडचणीत सापडलो तर हबेल हंडी उडाली असं म्हणतो. त्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. हे करू की ते करू हा त्याचा पर्यायी वाक्प्रचार आहे. शुद्धार्थ होणे अगदी भुकेने व्याकुळ होणे. शुद्ध म्हणजे भूक, शुद्धार्थ होणे भुकेने व्याकुळ होणे. मुखरस पागळणे म्हणजेच ज्यावेळेला आपण विचित्र बोलू लागतो किंवा आपल्या तोंडातून इतराची निंदा करू लागतो त्यावेळेला मुखरस पागळला असं आपण म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा उत्तर असणार नाही. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्टबदल या शब्दसमूहासाठी अचूक शब्द असलेला पर्याय कोणता. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे हळूहळू होणारा आणि इष्टबदल. तर प्रगती हा त्याचा अगदी समर्पक अर्थ नाही. क्रांती म्हणजे अचानक होणारा बदल, परिवर्तन म्हणजे बदल, परंतु हळूहळू होणारा आणि इष्टबदल यासाठी उत्क्रांती हा शब्द योग्य आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, थट्टा मस्करी धन दौलत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्द आहेत. थट्टा मस्करी धन दौलत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्द आहेत. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की थट्टा आणि मस्करी हे दोनही समानार्थी शब्द आहेत. ज्यावेळेला दोन समानार्थी शब्द अभ्यस्त होतात तेव्हा त्याला अंशाभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं. अनुकरणवाचक नाहीत, पुनरुक्त शब्द नाहीत, पूर्णाभ्यस्त नाहीत, तर त्याला काय म्हटलं जातं, अंशाभ्यस्त. थट्टा म्हणजेच मस्करी, धन म्हणजेच दौलत. समानार्थी शब्द जर अभ्यस्त झाले असतील तर त्याला अंशाभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढीलपैकी डॅश हे गणनावाचक विशेषण आहे. वस्तूंची गणती किंवा मोजदाद करण्यासाठी वापरलेल्या विशेषणांना आपण गणनावाचक विशेषण असं म्हणतो. गणनावाचक विशेषणांचे 3 मुख्य प्रकार पडतात. पूर्णांकदर्शक म्हणजे अगदी 1, 2, 3 अनंतापर्यंत. अपूर्णांकदर्शक अर्धा, पाव, अडीच किंवा 3.5. 3.5ला दुसरा शब्द औट आहे. औट घटकेचे राज्य, याच्यामधला औट हा जो शब्द आहे हे अपूर्णांकदर्शक आहेत. आणि तिसरा प्रकार साकल्यवाचक, दोन्ही, तिन्ही, चारी, पाची, दोघे, उभयता यासारखे शब्द आहेत ते साकल्यवाचक आहेत. त्यामुळे गणनावाचक विशेषणामध्ये अडीच हे उत्तर असणार आहे कारण ते अपूर्णांकदर्शक आहे. दुसरा हे क्रमवाचक आहे. दोघे हे साकल्यवाचक आहे. 50वा हे क्रमवाचक आहे. याच्यामध्ये शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे
आता याच्यामध्ये दोघे तिघे हा जो प्रश्न आहे हा थोडासा कन्फ्यूज करणारा आहे, कारण दोघे तिघे दोन्ही तिन्ही असं म्हणतो. दोघे भाऊ याचा अर्थ दोन भाऊ, दोन पैकी सर्व अशा अर्थाने पण आपण त्याचा अर्थ घेतो, परंतु याच्यातलं उत्तर आयोग माझ्या मते पर्याय क्रमांक 1 देईल. शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही, या वाक्यातील उद्देश कोणते? खरं तर हा प्रश्न याच्या अगोदर परीक्षेला विचारलेला आहे, आणि त्यावेळेला इथे या वाक्यातील उद्देश कोणते असं विचारलेलं आहे. आणि याच्या अगोदर 2019ला हेच वाक्य विचारलेलं होतं आणि उद्देश विस्तार कोणते असा प्रश्न विचारला होता. आणि उद्देश विस्तार कोणते असं सांगताना त्यांनी त्या ठिकाणी हे उत्तर दिलेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी आयोगाने विचार करताना फक्त मूळ उद्देश विचारात घेतलेला आहे. म्हणजे त्यातलं मूळ क्रियापद कोणतं आहे? शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. नाही हे मूळ विधेय झालं आणि मग त्याचा मूळ उद्देश कोणता आहे? मुद्दा हे वाक्यातलं मूळ उद्देश आहे. जर समजा आपण 2 वाक्य विचारात घेतली, शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे, शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे, पाहिजे असणारे काय तर सहशिक्षण, हे दुसरं उद्देश सुद्धा त्या वाक्यामध्ये असू शकतं. परंतु जर आपण मला वाटतं कंबाईनच्या 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला होता, त्यावेळेला आयोगाने उद्देश विस्तार ओळखाचं उत्तर दिलं होतं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी हे उत्तर दिलेलं होतं. परंतु उद्देश विस्तार असल्यामुळे त्यांनी हे उत्तर दिलं होतं. इथे याचं उत्तर देत असताना सहशिक्षण आणि मुद्दा असे 2 उद्देश वाक्यामध्ये आहेत. त्यामुळे याचं उत्तर बी व सी बरोबर, ए व डी बरोबर चूक, हे उत्तर पर्याय क्रमांक 2 द्यायला हवं. देशी शब्दाचा गट असलेला अचूक पर्याय ओळखा. यामध्ये लक्षात येईल की डोके, झाड, बोका, पेशवा, याच्यामधला पेशवा हा शब्द देशी शब्द नाही आहे, त्यामुळे हा पर्याय उत्तर येणार नाही. गुडघा, दगड, रेडा, खर्च मधला खर्च हा शब्द नाही आहे, त्यामुळे तेही उत्तर येणार नाही. डोळे, पोट, हाड, लुगडे, डोळे, पोट, हाड, लुगडे याचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. आता जर समजा ए नाही हे जरी तुम्ही विचारात घेतलं तरी पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 कट होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. सी व डी बरोबर. डोळे, पोट, हाड, लुगडे, धोंडा, बाजरी, वांगे, कुळा हे शब्द जे आहेत हे देशी शब्दगट असणारे शब्द आहेत. पुढचा प्रश्न थोडासा विचार करायला लावणार आहे. याच्याबद्दल बघा, लक्ष द्या. दृढ या शब्दाच्या विरुद्ध अर्थी असलेले अचूक वाक्य कोणते? विरुद्ध अर्थी असलेले वाक्य शोधायचे. दृढ हा शब्द आपण भक्कम, निश्चित, ठोस अशा अर्थाने आपण वापरतो, किंवा अगदी मजबूत अशा अर्थाने आपण वापरतो, ताठर अशा अर्थाने वापरतो, आणि त्याच्या विरुद्ध ते शब्द ओळखायचा आहे. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रवीण दुर्बळ घटकांना मदत करतो, तर दृढच्या विरुद्ध जसं समजा दृढ आपण आपली भारतीय राज्यघटना परिदृढ आहे असं म्हणतो, म्हणजेच थोडक्यात तिच्यामध्ये ती सक्षम आहे, सशक्त आहे, किंवा दृढ निश्चय असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा अर्थ जो आहे हा सक्षम, समर्थ, मजबूत अशा अर्थाने होतो. त्यामुळे दुर्बळ हा त्याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आहे. पाण्याचा प्रवाह अतिशय क्षीण होता. क्षीण होता थोडक्यात दृढचा अर्थ असा होतो की ज्याला तुम्हाला थोपवता येत नाही, त्याने दृढ निश्चय केला म्हणजे त्याला निश्चयापासून परावृत्त करता येत नाही. पाण्याचा प्रवाह दृढ होता असं म्हटलं तर तो थोपवता येणार नाही. मग क्षीण होता म्हणजे तो कमजोर होता. त्यामुळे हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द असू शकतो, विरुद्धार्थी वाक्य त्याचं असेल. हरिण खूप कृश आहे. कृश आहे म्हणजेच अशक्त आहे, हडकुळ आहे. त्याचाच दुसरा समानार्थी शब्द आहे रोडका मुलगा. रोडका हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे याचं उत्तर सर्व पर्याय बरोबर आहेत, हे त्याचं उत्तर असेल. मला हे काम करवते या वाक्याचा प्रयोग ओळखा. मला हे काम करवते. करवते हे शक्य क्रियापद आहे. करणारा कोण? मी, म्हणजेच मला. पुरुषाधिकरण चतुर्थी विभक्तीमध्ये तो करता आहे. काम हे कर्म प्रथम विभक्तीत आहे, त्यामुळे हे शक्य कर्मणी प्रयोग आहे. शक्य क्रियापद सकर्मक असेल तर कर्मणी प्रयोग होतो. शक्य क्रियापद अकर्मक असेल तर भाव्य प्रयोग होतो. कर्म असल्यामुळे हा शक्य कर्मणी आहे. पुढीलपैकी तत्सम शब्द डॅश आहे. तर पुढीलपैकी तत्सम शब्द जो आहे हा लता तत्सम शब्द आहे. लता म्हणजे वेल, तत्सम शब्द आहे संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीमध्ये आलेला आहे. आरोगण हा शब्द कानडी शब्द आहे. कैवार, चहाडी हे सुद्धा तत्सम शब्द नाही आहेत. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे.
पुढचा प्रश्न आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आणि त्यांची उदाहरणे ओळखा. समोरासमोरच्या जोड्या आहेत. आणि व शिवाय समुच्चय बोधक आहेत. वा अथवा किंवा विकल्प बोधक आहेत. पण परंतु किंतु बाकी न्यूनत्व बोधक आहेत. म्हणून सबब याकरिता परिणाम बोधक आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक ए ला 1, बी ला 2, सी ला 3, डी ला 4, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. दुसऱ्यांसाठी प्राणाची आहुती देणे यासाठी योग्य वाक्प्रचार ओळखा. तर दुसऱ्यांसाठी प्राणाची आहुती देणे म्हणजे प्राण कुर्बान करणे, जीव कुर्बान करणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. जीव गहाण ठेवणे म्हणजे धोका पत्करणे, जीव टांगणीला लागणे, काळजी वाटणे, जीव तिळतिळ तुटणे, काळजी वाटणे हे त्याचे अर्थ आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. वेळेवर प्रकृतीची काळजी घेतली तर सारं काही ठीक होईल या वाक्याचा प्रकार ओळखा. जर वाक्यामध्ये जर तर ही वाक्य असतील तर ते वाक्य संकेतार्थी मानलं जातं आणि त्याच्यामुळे बी संकेतार्थी आहे, प्रश्नार्थी नाही, आज्ञार्थी वाक्य नाही, नकार त्यामध्ये कुठेही नाही. त्यामुळे बी फक्त बरोबर, बाकी सर्व चूक असेल. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. यामध्ये सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. बघा लक्षात द्या, जर समजा क्रियापद भूतकाळी विद्यार्थी आणि शक्यार्थक आहे तर कर्मणी प्रयोग असू शकतो. जर सकर्मक क्रियापद हे भूतकाळी विद्यार्थी शक्यार्थक आहे तर त्या वाक्यात कधीही कर्तरी प्रयोग होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी कर्मणी प्रयोग असणार आहे आणि चारही पर्यायामध्ये कर्मणी आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येत आहे. तर या कर्मणी प्रयोगापैकी हा कोणता असणार आहे? प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असणार आहे. कारण या ठिकाणी करावी हे क्रियापद आहे, भक्ती हे कर्म म्हणजेच प्रथम विभक्तीमध्ये आहे, सर्वांनी करता हा तृतीय विभक्तीमध्ये आहे. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी, भजन करावे. क्रियापद कर्म बदललं तर क्रियापद बदलतं, परंतु कर्मापेक्षा अर्थाच्या दृष्टीने कर्ता प्रधान आहे म्हणून त्याला आपण प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग म्हणतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही असं विचारलं आहे. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही? तर याच्यामध्ये ऊन उष्मापासून तयार झाला, पाऊस पर्जन्यपासून तयार झाला. तद्भव शब्द कशाला म्हणतो आपण? जे शब्द संस्कृतमधून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो. त्यामुळे ऊन, पाऊस, तहान हे शब्द तद्भव शब्द आहेत की जे संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या रूपात बदल झालेला आहे. झाड हा शब्द मात्र आपण पाहिलेला आहे, हा देशी शब्द आहे त्यामुळे तो तद्भवमध्ये मोडणार नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उंटावरचा शहाणा अगदी सोपा वाक्प्रचार आहे. उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? उंटावरचा शहाणा याचा अर्थ मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस. याच्या अगोदर सुद्धा परीक्षेला विचारलेला आहे. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. हिरिरी हा शब्द विचारलेला आहे. खूप अगदी मला वाटतं आयोगाने शोधून काढलेला आहे तो शब्द. हिरिरी याचा अर्थ आवेशपूर्ण कृती. हिरिरीने काम केले पाहिजे, आवेशाने उत्साहाने काम केले पाहिजे अशा अर्थाने. किंवा तो हिरीस पेटला होता, इरिससुद्धा म्हणतो आपण, त्याला खूप उत्साह वाटत होता त्यावेळेला हिरीस असं म्हणतो. यामध्ये शुद्ध शब्द जो आहे हा पर्याय क्रमांक 1 हिरिरी. हला पहिली वेलांटी असली पाहिजे आणि दोन्हीही रला दुसरी वेलांटी असली पाहिजे. हिरिरी, हिरीस असे शब्द आहेत आणि यामध्ये ह्या दुसऱ्या वेलांटी आहेत हे लक्षात असू द्या. हिरिरी, हिरीस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. जीव मेटाकुटीस येणे. जीव मेटाकुटीस येणे. जीव मेटाकुटीस आला म्हणजे अगदी उन्हाने जीव मेटाकुटीस आला म्हणतो, वैतागून गेला. अगदी सोपं आहे. जीव भांड्यात पडला, मुलाला पाहून आईवडिलांचा जीव भांड्यात पडला, काळजी दूर झाली. जीवापाड जपणे, आईवडील मुलाला जीवापाड जपतात, मायेने सांभाळतात. जीवाला घोर लागणे, खूप काळजी वाटणे, मला घरी पोचायला उशीर झाला, घरच्यांच्या जीवाला घोर लागला म्हणजे खूप काळजी वाटली. या ठिकाणी खुणा केलेली उत्तर अगदी बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय किती असणार आहे? 4, 2, 1, 3. 4, 2, 1, 3 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. लंकेची पार्वती याचा अर्थ अंगावर दागिने नसलेली स्त्री. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होताना मूळ रूपात फरक होत नाही? बायको अनेकवचन बायका होतं, शाळाचं अनेकवचन मात्र शाळा असंच राहतं, त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही. स्त्रीचं स्त्रिया होईल, आईचं आया होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढीलपैकी संस्कृत धातुसाधित कोणते? धातुसाधित याचा अर्थ धातूला प्रत्यय लागून तयार झालेला शब्द. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, गुरु हा मूळ शब्द आहे, सिद्ध शब्द आहे, अश्व सिद्ध शब्द आहे, सावळा सिद्ध शब्द आहे. यामध्ये धातुसाधित मुमुक्षु, असा धातू आहे आणि त्याला उ हा प्रत्यय लागला, मुमुक्षला उ हा प्रत्यय लागून ते धातुसाधित तयार झालेला आहे. मुमुक्षाचा अर्थ मोक्षप्राप्तीची इच्छा बाळगणारा, मोक्षप्राप्तीची
इच्छा बाळगणारा, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असलं पाहिजे. गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये या प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्नार्थक वाक्य एकतर होकारार्थी असेल किंवा ते नकारार्थी असेल. ते विधानार्थी किंवा उद्गारवाचक असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण अर्थावरून आपण वाक्यांचे प्रकार करताना विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारवाचक हे प्रकार करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 उत्तर असू शकणार नाही. वाक्यात कुठलाही जर नकारदर्शक शब्द असेल, नको, नाही, नये, नसे, तर ते नकारार्थी. त्यामुळे नकारार्थी हे उत्तर असणार आहे. होकारार्थी हे उत्तर असू शकणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. कोणत्या वाक्यप्रकारात एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते? तर साहजिकच एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य जर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले असतील तर तयार झालेल्या वाक्याला मिश्र वाक्य म्हणतो. दोनही वाक्य प्रधान वाक्य असतील तर त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. पुढीलपैकी मराठीतील अव्ययीभाव समास सामासिक शब्द कोणता? थोडासा फसवा प्रश्न आहे किंवा प्रश्नकर्त्याची थोडी चूक आहे त्या ठिकाणी असं म्हटलं तरी काही हरकत नाही. पुढीलपैकी मराठीतील अव्ययीभाव सामासिक शब्द कोणता? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अव्ययीभाव समासाचे आपण 3 प्रकार करतो. संस्कृत अव्ययीभाव समास, फारसी किंवा यावनी अव्ययीभाव समास आणि द्विरुक्ती घटित अव्ययीभाव समास. आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आ, यथा, प्रति हे प्रत्यय लागून तयार झालेले जे सामासिक शब्द आहेत हे संस्कृत अव्ययीभाव समासाची उदाहरणं असतात. त्यामुळे प्रति दिवशी, प्रतिदिन, आमरण ही उत्तरं असू शकणार नाहीत आणि त्यामुळे कदाचित आयोगाला याचं उत्तर दररोज हे द्यावं लागेल. दर हा मात्र फारसी उपसर्ग आहे आणि तरीसुद्धा त्या 4 पर्यायाचा विचार केला तर दररोज हे उत्तर आयोग देऊ शकतं किंवा अगदी प्रश्नसुद्धा तो रद्द होऊ शकतो. आपल्याला मदत करणाऱ्यालाच त्रास देणे अगदी सोपं आहे. या आशयासाठी योग्य मनीची निवड करा. नाकाला मिरच्या जोमणे खूप रागेने उत्तर असू शकणार नाही. नागिन पोसली पोसणाऱ्यालाच डसली. नागिन पोसली पोसणाऱ्यालाच डसली म्हणजे ज्याने आपल्याला मोठं केलं, ज्याने आपली काळजी घेतली त्यालाच दंश केला म्हणजे आपल्याला मदत करणाऱ्यालाच त्रास दिला असा त्याचा अर्थ झाला. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. नाकात व्यसन घालणे म्हणजे नियंत्रण ठेवले. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणजे सल्ला किंवा उपदेश वाया जाणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. घर घर, हळूहळू, शेजारी पाजारी, दगड बिगड हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर याच्यामध्ये शब्दांची अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे त्यामुळे हे अभ्यस्त शब्द आहेत. पुढे बघा, खालीलपैकी अनिश्चित संख्या विशेषणाचा गट ओळखा. खालीलपैकी अनिश्चित संख्या विशेषणाचा गट ओळखा. चौथा, 60वे, पहिला. तर साहजिकच हे लक्षात येते क्रमवाचक संख्या विशेषण आहेत. दसपट, दुहेरी, द्विगुणित ही आवृत्तीवाचक संख्या विशेषणं आहेत. त्यानंतर इत्यादी, थोडी, काही ही मात्र अनिश्चित संख्या विशेषण आहेत. संख्येचा बोध होतो परंतु नेमक्या संख्येचा बोध होत नाही त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण म्हणतो. 1 1 10 10 20 20 ही पृथक्कत्ववाचक संख्या विशेषण आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. विशेषणांना प्रत्यय लागून तयार होणारी भाववाचक नामे व त्यांचे लिंग अचूक असलेला पर्याय ओळखा. तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला ई, आई, ता, की, गिरी हे प्रत्यय लागून भाववाचक नामं तयार झाली तर ती काल्पनिक स्त्रीलिंगी असतात. यत व पण हे प्रत्यय लागून भाववाचक नामं तयार झाली तर ती काल्पनिक नपुसकलिंगी असतात. आणि वा, पना यासारखे प्रत्यय लागून भाववाचक नामं तयार झाली तर ती काल्पनिक पुल्लिंगी असतात. आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे लिंग ओळखायचे तर आपल्याला त्या ठिकाणी तो, ती, ते वापरावं लागतं. ते मधुरपण, ते गोरेपण, ते शहाणपण, ते गोडपण असं या ठिकाणी म्हटलं तर नपुसक लिंग. याच्यामध्ये फक्त आता आयोग काय विचार करते त्या ठिकाणी गोडपणा दिलाय. मुळात गोडपणा असा शब्दच आपण भाववाचक नाम करत नाही. गोडवा असा शब्द आहे आणि तो गोडवा असं म्हटलं तर ते पुल्लिंगी आहे. तो गोडवा असं म्हटलं तर ते पुल्लिंगी आहे. आणि गोडपणा म्हटलं तरी तो गोडपणा, तो शहाणपणा असं म्हणतो. पण याच्यामध्ये मधुरपण, गोरेपण, शहाणपण नपुसकलिंगी आहेत. पर्यावरून आपल्या लक्षात येईल की कोणतं बरोबर आहे, कोणतं चूक आहे. चतुरत्व, मधुरत्व, श्रेष्ठत्व, कवित्व सगळे शब्द त्व प्रत्यय लागून दिला आहे म्हणजे हे नपुसकलिंगी आहे. हे 100% बरोबर आहे. बी 100% बरोबर आहे. चातुर्य, प्रावीण्य, माधुर्य, लालित्य. ते चातुर्य, ते प्रावीण्य, ते लालित्य किंवा ते माधुर्य स्त्रीलिंगी होणार नाही. हे नपुसकलिंगी आहेत म्हणजे सी 100% चूक आहे. सी 100% चूक आहे. चतुराई, चपळाई, दुलाई, शिलाई. ती चतुराई, ती चपळाई, ती दुलाई, ती शिलाई हे बरोबर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बी, डी तर 100% बरोबर आहेत.
बी डी तर 100% बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक ए उत्तर असू शकणार नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर असू शकणार नाही आणि सर्व पर्याय बरोबर आहेत हे सुद्धा. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बरोबर कोण असणार आहे. ए बी बी आणि डी तर बरोबर आहेत. यामध्ये बघा, ते चतुरत्व, ते मधुरत्व, त्रेसष्टत्व, ते कवित्व, बी बरोबर आहे. त्यानंतर डी बरोबर आहे आणि हा ए बरोबर आहे. ए बरोबर आहे, सॉरी, ए बी डी बरोबर आहेत. सी फक्त चूक आहे, कारण त्याच्यामध्ये ते चातुर्य म्हटलं की नपुसकलिंग यायला पाहिजे, फक्त त्याच्यातलं एक शब्द. पण तसं म्हटलं तर असा पर्याय नाही. बी व डी बरोबर, त्यामुळे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडावं लागेल. तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले. तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले म्हणजे ज्यावेळेला पण अनेक गोष्टी, दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, त्यावेळेला हव्यास करतो, त्यावेळेला दोन्ही गोष्टी आपल्या हातून निघून जातात. गाढव गेले आणि ब्रह्मचर्य गेले. अर्थात हे जे वाक्य आहे किंवा ही जी म्हण आहे ही तुकाराम महाराजांच्या अभंगातली आहे. गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. जर समजा एखाद्या ब्रह्मचारी माणसाने गाढवाशी लगट करण्याचा प्रयत्न केला तर ते गाढव त्याच्या थोबाडात लात मारणार आहे. त्यामुळे गाढवसुद्धा त्याच्यापासून जाणार आहे आणि गाढवाने लात मारलेली पाहिल्यानंतर त्या गाढवाशी लगट केले, त्यामुळे त्याचं ब्रह्मचर्य जाणार आहे. तेलही गेले आणि तूपही गेले हाती दुपाटणे आले, या अर्थाची पहिलीच म्हण असणार आहे. गळ्यात पडले झुंड हसून केले गोड, जे आपल्या पदरी पडेल त्यालाच आपण गोड मानून घ्यावा असा त्याचा अर्थ होतो. खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव, जर तुमची चूक आहे तर त्याची खूण तुम्हाला कुठे ना कुठेतरी दिसत असते स्पष्टपणे. केले तुका झाले माका, एक करायला जातो घडतं भलतंच, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. काल फार पाऊस पडला या वाक्याचा अर्थानुसार प्रकार कोणता. काल फार पाऊस पडला, यामध्ये हे विधानार्थी वाक्य आहे, अगदी बरोबर आहे. होकारार्थी आहे, अगदी बरोबर आहे. जर तर वाक्यात नाही, संकेतार्थी नाही आहे. वावी वे नाही, इच्छा योग्यता कर्तव्य व्यक्त होत नाही म्हणजे विद्यार्थी नाही आहे. उद्गारार्थी आणि होकारार्थी नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. ए फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. धातूंना कृतप्रत्यय जोडून जे शब्द तयार होतात त्यांना, अर्थात हे लक्षात येतं की कृत अधिक अंत कृदंत, कृतप्रत्यय लागून तयार होणारे शब्द कृदंत. धातूला प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात ते कृदंत किंवा त्याला धातू साधिते म्हणतो. आणि तद्धिते, इतर शब्दांना प्रत्यय लागून जी तयार होतात ती तद्धिते किंवा शब्द साधिते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. रचनेनुसार वाक्याचे प्रकार ओळखा. तानाजी लढता लढता मेला. सॉरी, मेला हे क्रियापद आहे. तानाजी हा उद्देश आहे. एकच उद्देश एकच विधेय, केवळ वाक्य बरोबर आहे. जे चकाकते ते सोने नसते, संबंधी सर्वनामानी 2 वाक्य जोडली असतील तर ती मिश्र वाक्य असतात. जे चकाकते हे गौण वाक्य आहे, ते सोने नसते हे प्रधान वाक्य आहे, त्यामुळे तयार झालेले एकत्रित वाक्य हे मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. जेव्हा तेव्हा ही स्थलवाचक क्रियाविशेषणं आहेत. स्थलवाचक जेव्हा तेव्हा, कालवाचक क्रियाविशेषणं आहेत. जेव्हा तेव्हा, जेथे तेथे स्थलवाचक आहे. जसे तसे किंवा जेवी तेवी रीतिवाचक आहेत. या क्रियाविशेषणांनी 2 वाक्य जोडली असतील तर ते वाक्य हे मिश्र वाक्य असतं. हे जे वाक्य आहे हे मिश्र वाक्य असतं. या ठिकाणी संयुक्त वाक्य असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे. आम्ही जातो अमुच्या गावा, या वाक्यामध्ये जातो हे विधेय आहे, आम्ही हे उद्देश आहे. एकच उद्देश आणि एकच विधेय आहे, म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षात येईल ए बी आणि डी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात, हे मात्र मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे. भाषा व परभाषीय शब्द यांच्या योग्य जोड्या लावा. अरबी, आपल्याला थोडंसं तुम्हाला अरबी आणि फारसीमध्ये बऱ्याचदा गोंधळ होत असतो, त्यामुळे थोडंसं ते बाजूला ठेवा. गुजराती तर आपल्याला माहिती आहे, दलाल, डब्बा, गाजर माहिती आहे. त्याच्यानंतर जर आपण कानडी शब्दांचा विचार केला तर कानडीमध्ये कानडी अक्का लगेच लक्षात येतं, 4 आहे. आणि मग त्यानंतर अरबी आणि फारसी, तुम्ही जर ए पर्याय बघितला तुमच्या लक्षात येईल की एला एक पर्यायाला एला 3 आहे, बीला सीला 4 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की बीच्या बाबतीमध्ये इथे बीला 1 लावलेला आहे, सीला 4 आहे, म्हणजेच डीला 2. फारसी शब्दांच्यामध्ये पोशाख, सामना, अत्तर आणि अरबी शब्द जे आहेत हे मंजूर, मेहनत, अर्ज हे अरबी शब्द आहेत.
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. 41वा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा विद्यार्थ्यांना वाटला असेल, कारण पटकन आपल्या अर्थ लक्षात येत नाही. 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको असं म्हटलं आहे. आता यामध्ये लक्षात ठेवा की या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रायोजक तर नाही आहे. सिद्ध क्रियापद अर्थात सिद्ध धातूपासून तयार झालेल्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद म्हणतो. इथे सिद्ध धातू नाही. नको, नये, नवे ही खरं तर अनिश्चित आपण त्यांना अनियमित क्रियापद असं म्हणतो किंवा निषेधार्थक क्रियापदं आहेत ती, त्यामुळे सिद्ध क्रियापद हे उत्तर असणार नाही. विधानपूरक हा क्रियापदाचा प्रकार नाही आहे, त्यामुळे विधानपूरक हे उत्तर असणार नाही. तर इथं तुमच्या लक्षात येईल 50,000 पुढे महिन्याचा खर्च जाऊ शकतो असं जर होकारार्थी वाक्य आहे आणि हे नकारार्थी करायला सांगितलं तर साहजिकच तुमचे वडील काय म्हणणार आहेत, 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नाही पाहिजे, म्हणजे जायला नको, जाण्याची शक्यता नाही अशा अर्थाने अशक्यता दर्शवत असल्यामुळे माझ्या मते आयोगाने याचं उत्तर शक्य क्रियापद असं द्यायला हवं. पुढीलपैकी शब्दसाधित विशेषण ओळखा असं म्हटलंय. शब्दसाधित विशेषण म्हणजेच सिद्ध विशेषण आणि साधित विशेषणाचे दोन प्रकार करतो आपण. तर त्याच्यामध्ये साधित विशेषण ओळखायचं आहे. यामध्ये घरकुल हे नाम आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. हवेशीर, जागा कशी आहे, हवेशीर. फ्लॅट कसं आहे, हवेशीर. नामाबद्दल माहिती सांगतंय म्हणजे ते विशेषण आहे आणि हवा या शब्दाला प्रत्यय लागून तयार झाला म्हणजे ते साधित विशेषण आहे, नामसाधित विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2. मोकळीक हे सुद्धा नाम आहे. सावधगिरी हे सुद्धा भाववाचक नाम आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढे होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात. अगदी बरोबर आहे. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात, अगदी बरोबर आहे. नकारार्थी वाक्यांना अकरणरूपी वाक्य म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून काळाचा बोध होत असेल, केवळ काळाचा बोध होत असेल तर त्या स्वार्थी वाक्य म्हणतात, त्यामुळे सी चुकीचं आहे. त्यामुळे ए व बी बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. स्वार्थी वाक्य कोणतं असणार आहे, मुले अभ्यास करतात, हे स्वार्थी वाक्य झालं. मुलांनो सर्वांनी रांगेत उभे राहा, हे आज्ञार्थी वाक्य झालं. विद्यार्थी कोणतं असणार आहे, तुम्ही अभ्यास करावा, हे विद्यार्थी वाक्य झालं. जर तर आहे तर संकेतार्थी झालं. म्हणजेच काय झालं, 2, 3, 1, 4 2, 3, 1, 4 पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. 2, 3, 1, 4 पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, पुढील विरुद्धती शब्दाची चुकीची जोडी कोणती विचारलंय. भाविक, बुद्धिप्रामाण्यवादी. भाविक याचा अर्थ आपल्या भावनेला महत्त्व देणारा तो भाविक, बुद्धीला महत्त्व देणारा तो बुद्धिप्रामाण्यवादी. विरुद्धती शब्दांची जोडी आहे. चुकीची जोडी तुम्हाला विचारलेला आहे, त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. दिव्य म्हणजे डिव्हाइन, दैवी शक्ती असलेला. पार्थिव म्हणजेच साहजिकच त्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे असा, म्हणजे ही सुद्धा विरुद्धती शब्दाची जोडी आहे. खेद, मोद. खेद म्हणजे दुःख, मोद म्हणजे आनंद. दुःख आणि आनंद हे दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे याच्यातलं भ्रष्टाचार म्हणजेच खाबुगिरी म्हणजेच भ्रष्टाचार, हडप करण्याची वृत्ती, तो विरुद्धती शब्दाची चुकीची जोडी आहे. तुम्हाला चुकीची जोडी विचारली, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचे प्रश्न उतार्यावर आहेत. उतारा जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल ती उत्तरं. तसा उतारा सोपा आहे. उतारा सोपा आहे, पण त्याचं रीडिंग इंटरप्रिटेशन तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. जर तुमचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं आहे, इंटरप्रिटेशन चांगलं आहे, तर तुम्ही पहिल्यांदा उतारा वाचून घेतलात आणि शांतपणे प्रश्न वाचलेत तरी उत्तरं देऊ शकता. यामध्ये पहिला प्रश्न आहे, यंत्राच्या वापरामुळे मनुष्यास कोणता लाभ मिळेल असे लेखकास वाटते. तुम्ही सर्वांनी पेपर सोडवत असताना हा उतारा वाचलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की यंत्राच्या वापरामुळे मनुष्यास कोणता लाभ होईल, तर सुख प्राप्त होईल. हे बऱ्याच अगदी बरोबर आहे. मनुष्यास सुख प्राप्त होईल हे विधान तर बरोबर असणार आहे. यंत्राच्या वापरामुळे मनुष्याला काबाड कष्ट करावे लागणार नाहीत हे मात्र आपण सांगू शकत नाही. ज्याच्याजवळ यंत्र आहेत ती व्यक्तीसुद्धा काबाड कष्ट करते. काबाड कष्ट कमी होतील. उतार्यामध्ये म्हटलेलं आहे काबाड कष्ट कमी होतील. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तरच त्यापेक्षा कमी काबाड कष्ट जर उत्पादले जात असेल, म्हणजे काबाड कष्ट कमी करावे लागतील असं नाही,
जर कमी कष्ट असेल तर अधिक उत्पादन मिळेल, पण ज्याला कष्ट करायचे तो अगदी अधिक कष्ट करून सुद्धा करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी थोडासा हा जो प्रश्न आहे हा थोडा समजून घ्यावा लागेल. मनुष्याला काबाड कष्ट करावे लागणार नाहीत असा अर्थ नाही, त्याचे काबाड कष्ट कमी होतील हा त्याच्यातून अर्थ आहे, परंतु करावे लागणार नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. मनुष्य अतिशय श्रीमंत होईल हेही त्या उतार्यामध्ये कुठे नाही. मालक नोकर भेद राहणार नाही असंही उतार्यात कुठे म्हटलेलं नाही. उतार्याच्या बाबतीमध्ये उतार्यात नसलेले विचार आपण त्याच्यामध्ये घुसडू शकत नाही. त्यामुळे याचं उत्तर आयोगाने ए फक्त बरोबर बाकी सर्व चूक हे द्यायला पाहिजे होतं. यामध्ये पुढचा 47वा प्रश्न आहे, वरील उतार्यातून कोणती विचारधारा स्पष्ट होते. तर आता हा पूर्ण उतारा वाचल्यानंतर मला असं वाटतं की मानवतावादी विचारधारा तर आहे. तुम्ही यामधली काही वाक्य जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल. विषम समाजरचनेबद्दल म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला ह्या वाक्यरचना तुम्ही वाचता, काही माणसे इतराकडून नागावली गेली किंवा दसपट सुखी न होता भिकारी झाली तर तो दोष समाजरचनेचा म्हटला पाहिजे. म्हणजे हे चुकीचं आहे हे मांडलेलं आहे. म्हणजेच मानवतावादी दृष्टिकोन या उतार्यामध्ये आहे. समान वाटप झालं पाहिजे असं वारंवार उतार्यामध्ये म्हटलंय. म्हणजे साम्यवादी समानतावादी विचारधारा आहे, यंत्रवादी विचारधारा सुद्धा आहे. त्यामुळे आयोगाने याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 दिलं पाहिजे. सर्व पर्याय बरोबर आहेत, हे उत्तर आयोग देईल असं मला वाटतं. पुढे यंत्रबळामुळे मनुष्याचे नेमके काय होईल असे लेखकास वाटते. तर बघा, काही उत्तर असे असतात, जर समजा तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवताना उतारा सोडवायला वेळच पुरला नाही, अशा वेळेला तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचले आणि 4 पर्याय काळजीपूर्वक वाचले तरी उत्तरं बरोबर येऊ शकतात. यंत्रबळामुळे मनुष्याचे नेमके काय होईल, बेकारी वाढेल असं उतार्यात नकारात्मक विचार मांडलेला नाही. माणसे इतराकडून नागवली जातील, यंत्रामुळे माणसांचा छळ होईल असं काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे सी चुकीचं आहे. मनुष्याचे काबाड कष्ट कमी होतील हे लेखकाला वाटत आहे. त्यामुळे बी त्यामध्ये पर्यायावरून जर आपण पाहिलं तर ए आणि सी चुकीचं आहे. म्हणजेच पहिला पर्याय उत्तर असू शकत नाही, तिसरा असू शकत नाही, चौथा असू शकत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय हे उत्तर असेल. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सरांनी अगोदर सांगताना पहिल्या प्रश्नामध्ये जो पहिला प्रश्नाचा अर्थ आहे, यंत्राच्या वापरामुळे मनुष्यास कोणता लाभ होईल, मनुष्याला काबाड कष्ट करावे लागणार नाहीत हे वाक्य आहे या ठिकाणी. आणि इथलं जे आहे हे मनुष्याचे काबाड कष्ट कमी होतील. या दोन वाक्यांच्या अर्थामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. काबाड कष्ट करावे लागणार नाहीतच नाही. समजा माझ्याकडे यंत्र आहे तरीसुद्धा मी रात्रंदिवस मेहनत करू शकतो, लागणार नाही तशातला भाग नाही. परंतु कष्ट कमी होतील, तुलनेने काबाड कष्ट कमी होतील याचा अर्थ तुम्ही जर कमी कष्ट केलं तर त्याच्यातून जास्त उत्पादन मिळेल हा अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी बी व डी बरोबर द्यायला हवा. वरील उतारा वाचून कोणता अचूक निष्कर्ष निघेल. यंत्राला माणसाने दोष देऊ नयेत. हा ठीक आहे, यंत्राला माणसाने दोष देऊ नयेत. मनुष्याला सुख हवे तर यंत्रही हवेच, कारण पहिल्याच परिच्छेदात म्हटलेलं आहे. त्यामुळे ए बी बरोबर आहे. मनुष्य यंत्राचा गुलाम होईल असं मात्र नाही, हे मनुष्यावर अवलंबून आहे. यंत्रामुळे उत्पन्न वाढेल हे सुद्धा बरोबर आहे. जर आपण पाहिलं तर सी चुकीचं आहे, ए व बी बरोबर, सी व डी चूक, कारण त्याच्यामध्ये डी सुद्धा बरोबर आहे. ए बी डी बरोबर, सी फक्त चूक व पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, यंत्रामुळे मनुष्यामध्ये व समाजामध्ये कोणता बदल लेखकास अपेक्षित आहे. प्रत्येक मनुष्य चंगळवादी व ऐश्वर्य संपन्न होईल हा बदल अपेक्षित नाही. समाजातील विषमता कमी व्हावी असं उतार्यामध्ये म्हटलेलं आहे. समाजातील विषमता कमी व्हावी, प्रत्येकाला समान संधी उपलब्ध होईल. प्रत्येकाला, प्रश्न तुम्हाला विचारला अचूक पर्याय ओळखा, योग्य पर्याय ओळखा. यंत्रामुळे मनुष्यामध्ये व समाजामध्ये कोणते बदल लेखकास अपेक्षित आहेत. तर ए बरोबर जिथे आहे ते उत्तर तर असू शकणार नाही, ए बी व डी. प्रत्येक मनुष्य चंगळवादी आणि ऐश्वर्य संपन्न होईल, प्रत्येक हा जो शब्द आहे त्यामुळे प्रत्येकवाली विधानही शक्यतो बरोबर येत नाहीत, कारण प्रत्येक नियमाला अपवाद हा असतो. त्यामुळे ए जिथे जिथे बरोबर आहे ते सगळंच चूक असणार आहे. त्यामुळे हे 1 3 4 चुकीच असेल. बी व डी बरोबर, ए व सी चूक. आता का बघा, बी व डी बरोबर समाजातील विषमता कमी होईल असं म्हटलंय,
प्रत्येकाला समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत असं लेखकाचं मत आहे. पण आत्ताच्या सद्यस्थितीमुळे यंत्रामुळे प्रत्येकाला समान संधी उपलब्ध होईल असं मात्र शक्य नाही. मनुष्य आपल्या मनाप्रमाणे जगू शकेल हे एक सत्य आहे. त्यामुळे बी व डी बरोबर येईल, ए व सी चूक असेल. तर अशा पद्धतीनं हे जे 50 प्रश्न आहेत हे 50 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. 50 प्रश्नांची अगदी अचूक उत्तरं देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. अनवधानाने काही तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा वाटली तर नक्की कळवा. MPSC गट ब मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी MPSCच्या इतर परीक्षांची, सरळ सेवेच्या परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा पेपर अतिशय दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करेल, अगदी मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे हे विश्लेषण प्रत्येक विद्यार्थ्याने अवश्य पहा. तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.